मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 23 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आता सायलीला प्रतिमा अलिबागमध्ये दिसलेली असते, त्यामुळे सायली शांतच असते, कारण सायलीला पूर्ण गॅरंटी असते की ती प्रतिमा त्याच होती, त्यामुळे ती अगदी त्याच विचारात शांत मग्न असते. तर आता अर्जुन स्वतः एकटाच स्वतःशीच म्हणजे सायलीशी बोलत असतो, परंतु सायलीचं मात्र लक्ष नसते. मिसेस सायली, बोला ना काहीतरी, तुम्ही चिडलात का? आणि तुम्हाला माहित आहे का, तन्वी आश्रमाबद्दल खूप काही बोलत होती, परंतु मर्डरबद्दल ना काहीच बोलत नव्हती. परंतु मिसेस सायली, एक गोष्ट मला खटकते आहे की तुम्हाला माहिती आहे का, ती ना गाडीमध्ये ठेवायला सायलींच्या फुलाचा गजरा घेऊन आली होती. म्हणजे तिला लहानपणीचं आमच्या काहीच आठवत नाही आणि तिला हेही आठवत नाही की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. जेव्हा जेव्हा मी लहानपणीचा विषय काढला ना, ती पटकन विषय बदलायची. तर हे सर्व अर्जुन सायलीला सांगत असतो, मात्र सायलीचं काही लक्ष नसतं. सायलीला ते प्रतिमात्याच दिसत असते. प्रतिमात्याला तिनं वाचवलेलं असतं, पुढं समोरून जी गाडी येत असते त्यापासून तिने वाचवलं असतं, तेच क्षण तिला आठवत असतात. तर आता सायली मनात विचार करत असते की कुणाला काही वाटत असलं ना तरी मला मनापासून वाटते त्या प्रतिमात्याच होत्या. मी त्यांचा चेहरा काही क्षणासाठी बघितलाय, तरी तो चेहरा माझ्या नजरेसमोरून हालत नाही, हे मी तुम्हाला कसं पटवून देऊ? असं म्हणून आता सायली ते क्षण रिपीट म्हणजे ते क्षण तिला पुन्हा पुन्हा आठवत असतात. तर आता सायली पटकन प्रतिमात्या म्हणत असते, तेवढ्यात अर्जुन म्हणतो की हा, मी तुम्हाला तेच सांगते की प्रतिमात्याचा एकही गुण त्या तन्वीमध्ये नाहीये. तर आता सायली म्हणते, अहो तसं नाही, त्या बाई प्रतिमात्या होत्या. अर्जुन म्हणतो, कोण, काय? तर आता सायली म्हणत असते, अलिबागला जावाईंचा अपघात झाला ना, त्या प्रतिमात्या होत्या. तर सायली अर्जुनला म्हणत असते की मी मगासपासून विचार करत होते की हा चेहरा मी कुठेतरी पाहिला, आता माझ्या लक्षात येते त्या प्रतिमात्या होत्या. त्यांनी ना पदर असा पकडलेला होता, त्यांच्या चेहऱ्यावर असे भाजलेले व्रण होते, ते डोळे, तो चेहरा, आणि मी खूप विचार केला आणि माझी खात्री पटली त्या प्रतिमात्याच होत्या. आता अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य मिसेस सायली, प्रतिमात्या या जगात नाहीयेत. सायली म्हणते, आहेत, त्या प्रतिमात्याच होत्या, त्या इतक्या माझ्या जवळ होत्या ना, तेव्हा मी त्यांना ओळखू शकले नाहीत, परंतु आता माझी खात्री पटली त्या प्रतिमात्याच होत्या. अर्जुन तिला सांगत असतो, हे कसं शक्य आहे, आपण प्रतिमात्याची डेड बॉडी बघितली आहे. आता सायली म्हणत होते, तुम्ही अपघात झाला त्यावेळेला दूर होता, त्यामुळे तुम्ही पाहिलं नाही, परंतु त्या माझ्या समोर होत्या, मी त्यांना पाहिलं आहे. आता अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे, मान्य आहे मला, त्या प्रतिमात्यांसारख्या दिसत होत्या, परंतु त्यांच्या प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाजलेले व्रण नव्हते, कसं काय त्या प्रतिमात्या असू शकतात? तर आता सायली त्याला खूप समजावून सांगत असते, त्या प्रतिमात्याच होत्या. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही शांत व्हा, प्रतिमात्या गेल्या ह्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, तुम्ही आज ज्या बाईला बघितलं ती प्रतिमात्याच आहे, याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? सायली म्हणते, पुराव्यावर तुमचा व्यवसाय चालत असेल सर, परंतु हे जग नाही चालत, आपल्या मनाला जे पटेल ना त्याच्यावरच विश्वास ठेवावा लागतो. सायली अर्जुनला समजावून सांगत असते की तुम्ही तुमचं अचानक अलिबागला जाणं, मी तिथे अचानक येणं, त्या बाईंचा अपघात होत असताना मीच त्यांना वाचवणं, त्या मला अचानक दिसणं, ह्या मागचं काहीतरी संकेत दिसत सर, त्यामागे काहीतरी आहे. तर अर्जुनचा ह्याच्यावर काही विश्वास नसतो. तर अर्जुन सायलीला शांत करताना म्हणतो, आपण उद्या बोलू, तुम्ही रिलॅक्स व्हा आणि झोपी जा पटकन, असं म्हणून अर्जुन तिला फोर्सफुली झोपायला सांगतो. सायलीला मात्र झोपेतच ते क्षण आठवत असतात आणि अर्जुनने हा विषय इथे संपवलेला असतो. तर आता इकडे रविराजचा सीन दाखवला आहे. रविराज काही कामानिमित्त त्याच्या पेपर्सवर बघण्यासाठी त्याचं कपाट खोलत असतो, तेवढ्या तिथे सुमन येते आणि सुमनच्या लक्षात येतं की रविराज कपाट खोलत आहे. तेवढ्यात ते सुमन म्हणते विषय टाळण्यासाठी की चला ना, जेवण थंड होते आणि तन्वी आत्ताच आली आहे एक्झिबिशनवरून, त्यामुळे चला ना पटकन जेवून घेऊ, बाकी काय काम आहे ते नंतर करा. रविराज काय तिचं ऐकत नाही. रविराज म्हणतो, चालेल, थांब जरा, माझं थोडंसं काम करू दे आणि मग आपण जेवण करू. असं म्हणून रविराज आता कपाट खोलतात आणि कपाटामध्ये बघतात, तर कपाटामध्ये प्रतिमाचे दागिने आणि काही पैसे असतात ते नसतात. तर आता रविराजच्या लक्षात आल्यानंतर रविराज सुमन, नागराज, तन्वी सगळ्यांना बोलवतात आणि म्हणतात, चैतन्य आणि मामांना पण आत बोलव. आता सगळे तिथे जमा होतात. तन्वी म्हणत असते, बाबा काय झालंय, तुम्ही एवढे का चिडले, आता तरी सांगा ना. आता रविराज म्हणतात की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे, माझ्या कपाटातून प्रतिमाचे दागिने चोरीला गेले. तर आता इकडे नागराज म्हणतो, हे कसं शक्य आहे, तू दुसरीकडे कुठेतरी ठेवले असशील, तुझ्या कपाटाला कोण हात लावणार आहे? तर रविराज म्हणतात, तेच तर कळत नाहीये, दागिन्यांच्या बरोबर थोडी कॅश पण ठेवली होती, ती पण गायब झाली आहे. तर रविराज म्हणतात, माझ्या खोली सुरून माझ्या कपाटाला हात कोणी लावला? तर रविराज त्या नोकरांना विचारत असतात, माझ्या खोलीत कोणी गेलं होतं का दुसरं कोणी गेलं होतं? तर आता प्रिया इकडे मनात विचार करते, हा कांड नक्कीच नागराजने केलेला आहे, चोरी करून सगळा माल स्वतःच्या घशात घातलाय. आता तन्वीच्या लक्षात आल्यानंतर तन्वी नाटक करत म्हणते, बाबा कोणी केली असेल चोरी? आणि नागराजला म्हणते, तुम्हाला काय वाटतं नागराज काका? नागराज म्हणतो, मला काय माहित असणार आहे. तर रविराज म्हणतात, जो कोणी आहे ना तो माहितीतलाच आहे. तर सुमन खूप घाबरलेली असते आणि इकडे रविराज म्हणत असतात, कपाट खोललेलं म्हणजे फोडलेलं नाहीये, व्यवस्थित किल्लीने उघडलं आहे आणि बंद केलं आहे, नीट प्लॅनिंग करून
करून ही चोरी केलेली आहे. प्रतिमाच्या दागिन्याला हात लावायची कोणी हिंमतच कशी केली. तन्वी नाटक करत म्हणत असते की बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच पोलिसांना फोन करा. लगेच रविराज म्हणत असतात हो लगेच मी फोनच करतो असं म्हणून फोन काढत असतात. तेवढ्यात तिथे नागराज म्हणतो अहो पोलीस कशाला हवेत दादा, घरातलं प्रकरण आहे उगीच. तर सुमन म्हणते हो भाऊजी घरात पोलीस आले तर आपली बदनामी होईल. आता रविराज त्यांच्यावरती चिडतन म्हणतो की तुम्ही मूर्ख आहात का दोघं, एका वकिलाला सांगताय पोलीस त्याच्या घरात आली तर त्याची बदनामी होईल म्हणून. नागराज तू पुढाकार घेऊन तक्रार करायला हवीस, तुझ्या वहिनीच्या दागिन्याची चोरी झाली आहे, कळत कसं नाहीये तुला, दिवसा ढवळ्या आपण घरात सगळे असताना चोरी झाली आहे. तर आता रविराज पोलिसांना फोन करतात आणि कंप्लेंट देतात की घरामध्ये चोरी झाली आहे. तर आता इकडे सायली झोपेतून उठून हॉलमध्ये आलेली असते आणि प्रतिमा त्याचा फोटो काढत असते. तर प्रतिमा त्याचा तिथली फ्रेम असते हॉलमध्ये लावलेली ती काढते आणि त्या फ्रेमवरती जशी ती बाई दिसत होती अलिबागमध्ये जिचा अपघात झाला त्या पद्धतीने ती तिचं स्केच करत असते. तर सायली हुबेहूब स्केच काढण्याचा प्रयत्न करत असतात. आता इकडे पोलीस रविराजच्या घरी आलेले असतात आणि इकडे रविराज आणि तन्वी दागिने गेलेल्यांची कंप्लेंट करत असतात. तर तन्वी नाटक करत रडत म्हणत असते माझ्या आईचे दागिने चोरीला गेले, तो मला माझ्या आईचा सहवास लाभला नाही परंतु ती आठवण सुद्धा गेली असं म्हणून ती रडत असते. प्लीज तुम्ही त्या दागिने आणि त्या चोराला शोधून काढा, जो कोणी चोर असेल ना त्याला शिक्षा करा असं प्रिया आता नाटक करत रडत म्हणत असते पोलिसांना. तर रविराज तन्वीला समजवत असतो तू पोलिसांच्यावर विश्वास ठेव, ते नक्की शोधून काढते. पोलीस म्हणतात की आता हे असं झालेलं आहे तर आपल्याला सगळ्या घरातल्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतील आणि ते सगळं मग मॅच करावे लागतील. आता रविराज म्हणतात की तुम्ही हवे ते मला प्रश्न विचारा, मात्र चोर मात्र नक्की सापडायला हवे, तुम्ही हवे ते करू शकता. तर आता पोलीस सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घेतात. आता इकडे सायली स्केच काढत असते. सायली आठवत असते प्रसंग, ते क्षण आठवतच प्रतिमा त्याच्या चेहऱ्यावरती स्केच तयार करत असते. प्रतिमा त्याच्या चेहऱ्यावरती जे व्रण होते ते व्रण ती स्केच पेननं काढण्याचा प्रयत्न करते आणि ओढणी सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती ठेवते. हे सगळं केल्यानंतर सायलीच्या लक्षात येते ही प्रतिमा त्याच होती आणि सायली खूप खुश होते आणि म्हणते सर तुमच्यासाठी हा पुरावा पण ठीक आहे की म्हणजे योग्य आहे की नाही माहीत नाही परंतु मला खात्री आहे त्या प्रतिमा त्याच होत्या असं म्हणून आता सायलीनं सेम प्रतिमा त्याला शोधून काढलेलं असतं. प्रतिमा तिला आता दिसलेली असते. तर आता इकडे रविराजांच्या घरी फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात आणि प्रत्येकजण तन्वी किल्लेदार सगळ्यांच्या फिंगरप्रिंट्स घेतले जातात. रविराज पोलिसांशी बोलत असतात आणि इकडे नागराज सुमन सगळ्यांच्या फिंगरप्रिंट्स घेतल्या जातात. रविराज पोलिसांशी बोलत असताना सुमन आणि नागराज मात्र घाबरलेले असतात. तर आता पूर्णाजींनी बघितलेले असतात तर हॉलमध्ये प्रतिमा त्याचा फोटो नसतो. त्यानंतर पूर्णाजी सगळ्यांना आवाज देऊन बोलवते की इकडे सर्वजण, इकडे प्रतिमातेचा फोटो गायब झाला आहे. आता सायली मनातच विचार करते आता ह्यांना सगळ्यांना कसं सांगू मी तो फोटो मी घेतला आहे, कारण ह्यांना जर मी हे सांगितलं तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आत्ताच मी काही बोलून पूर्णाजींच्या भावनांशी नाही खेळू शकत. आता विमलला विचारतात तू फोटो साफ करण्यासाठी खाली काढला होतास का, तर विमल म्हणते नाही मी कशाला फोटोला हात लावू, मी काय काढला नव्हता परंतु रात्री फोटो इथेच होता. अस्मिता म्हणत असते की मग अरे बापरे मग घरात चोरी झाली की काय. तर अर्जुन म्हणतो काहीतरी काय अस्मिताई चोर आला आणि प्रतिमातेचा फोटो घेऊन गेला का फक्त, असं कसं शक्य आहे. तर आता कल्पना म्हणते अरे पण मग फोटो गेला कुठे. आता पूर्णाजी म्हणते अरे काय भयंकर घडलंय ग प्रतिमा, तू कसले संकेत देतेस ग मला. आता प्रताप पूर्णाजीला शांत करतात आणि म्हणतात आपण शोधूया फोटो असेल इथेच कुठेतरी. आता सर्वजण आपापल्या रूम मध्ये फोटो शोधण्यासाठी जातात. आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये येतात आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपल्या रूम मध्ये कसा असेल फोटो. पूर्णाजी पण ना असं म्हणून आता तिची रूम शोधत असतो, रूम मध्ये फोटो आहे का बघत. तर आता अर्जुन त्याच्या रूम मध्ये सगळं फोटो शोधत असतो आणि म्हणतो मला वाटतंय हे काहीतरी अर्जुन आणि चैतन्य आणि अश्विनचा काहीतरी प्लॅन असणार आहे म्हणून ते दोघं सकाळी बाहेर निघून गेले. सायली म्हणत असते नाही त्या दोघांनी काही नाही केलं. तेवढ्यात सायलीच्या कपाटामध्ये प्रतिमात्याचा फोटो दिसतो. अर्जुन म्हणतो हा फोटो तर इथे आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे एक मिनिट हा फोटो तुम्ही ते आणून ठेवला आहे. सायली मानेने हो म्हणते. तर आता अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता सायली तो फोटो बाहेर काढते आणि अर्जुनला दाखवत असते त्या बाई आपल्याला तिथं दिसल्या ना जिथं ज्यांचा अपघात झाला होता त्या बाईंच्या डोक्यावरती अशी ओढणी होती आणि मी म्हणून ही ओढणी अशी ठेवून फोटोवरती असं काढलं आहे. आता तर माझी पूर्ण खात्री पटली, मला ज्या अलिबागमध्ये दिसल्या ना त्या प्रतिमात्याच होत्या. आता अर्जुन सायलीलाच ओरडून सांगत असतो की ज्या बाईबद्दल तुम्ही बोलताय ना ती बाई जिवंत नाही आता. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला तुम्ही हा टॉपिक आता इथेच बंद करा. अर्जुन काय सायलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसतो. सायलीला मात्र त्या प्रतिमात्याच वाटत असतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर